नमस्कार. नमस्कार. आजच्या दुसऱ्या मंगल पर्वामध्ये सर्वांचं सादरीकरण करणाऱ्यांचं, श्रवण करणाऱ्यांचं, प्रेरणा देणाऱ्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत. या मंगल पर्वाची सुरुवात आपण श्री विजयजी ढेंगे यांच्या मधुर शंखनादाने करूया. ॐ पञ्चजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्। खूपच सुंदर शंखनादाने आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. खूप छान वातावरण निर्माण झालं. पुढची सूत्र श्री खानोलकर सरांकडे. आ, आपल्या या अखंड सादरीकरणाच्या कार्यक्रमाची खरं म्हणजे सूत्र डॉक्टर शुभदाताईंकडेच आहे. सर्व सादरीकरणाची समीक्षा करणं हे ते कार्य त्यांच्या ज्ञानाच्या आधाराने उत्तम रीतीने करतात. ती मार्गदर्शन पण ठरतात. सादरीकरण म्हणजे काय? स्वरचित कविता आणि स्वलिखित वाङ्मय किंवा लेखन हे शब्दामध्ये समोरच्यांना ऐकवणं. मग ते त्याच्यामध्ये साभिनय पण असू शकतं, शब्दांचे चढ उतार असू शकतात, शब्दफेक, मध्ये कुठे पॉज घ्यायचा, किती घ्यायचा, आणि हे सादरीकरण करत असताना समोरच्या व्यक्तीशी म्हणजे सध्या ऑनलाईन मध्ये कॅमेराशी आपला आय कॉन्टॅक्ट ठेवणे. कवितेच्या बाबतीत मला असं सांगावंसं वाटतं की प्रत्येक म्हणजे शीर्षकाला धरून प्रत्येक ओळ ही दोनदा शांतपणे सांगावी. तुमची कविता तुम्हाला माहिती असते, पण कविता ऐकून रिचवणं, पचवणं लांब राहिलं, आणि त्याच्या शब्दांचा वेध घेणं किंवा आनंद घेणं ह्याच्यासाठी प्रत्येक ओळ दोनदा आली तर तेवढा श्रावकाला वेळ मिळतो. आपल्याकडे लेखनासाठी 4 मिनिटं आहेत. आपल्या सगळ्या सभासदांना खरी ही सुवर्ण संधी आहे की आपण सादर करण्याचं जे धाडस आहे ते आपल्याच लोकांसमोर करतो, त्यामुळे त्याचा सराव होतो. आणि उद्या आपल्याला कुठे जाऊन आपली कविता किंवा लेखन समोरच्या ऑडियन्सला ऐकवायचं झालं तर त्याच्यासाठी आपण सज्ज असतो. तर आपली एक नेहमी इच्छा असते की डॉक्टर शुभदाताई खटावकर यांनी पहिलं सादरीकरण करावं, म्हणजे बाकीच्यांची समीक्षा करण्यासाठी त्या मोकळ्या राहू शकतात. तर मी डॉक्टर शुभदाताई यांना विनंती करतो की डॉक्टर, आपण आपलं सादरीकरण सुरू करा. हो. नमस्कार. नमस्कार. आज मी 2022 साली लिहिलेल्या आणि पहिलं क्रमांकाचं बक्षीस मिळालेल्या एका निबंधाचं वाचन करणार आहे. ही स्पर्धा श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय, भवानी पेठ, सातारा राजवाडा इथे झाली होती. आणि या स्पर्धेचा विषय होता श्री समर्थांनी सांगितलेले मानाचे व्यवस्थापन. तर हा काही भागांमध्ये निबंध मी सादर करण्याचा प्रयत्न करते. विषय पुन्हा सांगते. श्री समर्थांनी सांगितलेले मनाचे व्यवस्थापन. श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण, मोक्ष आणि बंधन शुद्ध समाधान इच्छाते. मन करा रे प्रसन्न
सर्व सिद्धींचे कारण, मोक्ष अथवा बंधन, शुद्ध समाधान इच्छाते, मने प्रतिमा स्थापिली. खूप शांतपणे ऐकावं लागतात या गोष्टी. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकलांचे. मन गुरु आणि शिष्य, मन गुरु आणि शिष्य करू आपुले इच्छित, प्रसन्न आप आपणास गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित, श्रोते भक्ती ऐका मात. साधक वाचक पंडित, श्रोते भक्ती ऐका मात. नाही नाही आणि दैवत, तुका म्हणे दुसरे. एका छोट्या 5-6 ओळींच्या अभंगामध्ये तुकाराम महाराजाने माणसाच्या मनाचं सगळं जे तत्वज्ञान आहे आणि कार्य आहे ते व्यक्त केलेलं आहे. वरील अभंगात जे जे सांगितलं आहे त्याप्रमाणे माणसाचे मनच त्याच्या सर्वस्वाला जबाबदार असते. खरे तर आपण आपल्या यशाचं किंवा अपयशाचं श्रेय दुसऱ्याला देतो, पण इथे तुकाराम महाराज म्हणतात तुमचं यश अथवा अपयश याला तुम्ही सर्वस्वी जबाबदार आहात. कारण देवानं माणसाला शरीराबरोबर मनाचा अनमोल अलंकार बहाल केला असला तरी आजही हे मन खऱ्या अर्थाने कोणालाही उमजले नाही, समजले नाही. कवयित्री बहिणाबाईंनी तर मन म्हणजे देवाला जागेपणी पडलेल्या स्वप्नाची उपमा दिली आहे. आपल्या सर्व व्यवहार, आचार, विचारांचा उद्गम मनातच होत असतो. हे विलक्षण मन भारीच चंचल, अस्थिर असे आहे. परमार्थ आणि प्रपंच नेटका करण्याचे तेच खरे साधन आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की मन आपल्या ताब्यात असण्याऐवजी आपणच त्या मनाचे गुलाम असल्याने मन आपल्याला कठपुतलीप्रमाणे नाचवत राहतं आणि आपण त्याच्या इशाऱ्यावर कळसूत्री बाहुली भरून नाचत राहतो. हा प्रभाव माणसाच्या देहबुद्धीचा अधिकतेचा असून त्याचा परिणाम आपल्याला दुर्लभ नरदेह मिळूनही आपली अवस्था संत कबीरांनी वर्णिल्याप्रमाणे होते. संत कबीर काय म्हणतात? दुविधा में दोहू गये, माया मिलीन राम. मनाच्या द्विधा अवस्थामध्ये माया म्हणजे प्रपंच आणि राम, माया मिलीन राम. प्रपंचही होत नाही आणि परमार्थही होत नाही अशी अवस्था होते. अर्थातच नरजन्माचे सार्थक किंवा कल्याण या गोष्टी अप्राप्यच राहतात. म्हणूनच श्री समर्थ रामदासांनी मानवी मनाचा सखोल अभ्यास करून त्याला त्याच्या कल्याणाचा, शिवोहमचा, मांगल्याचा मार्ग दाखवण्यासाठीच मनाच्या श्लोकांची सुंदर रचना करून मनाच्या व्यवस्थापनेसाठी खूप सुयोग्य समर्पक मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या या अनमोल कृतीने मानव जातीवर शब्दातील उपकार तर झाले आहेतच, हे आपण शुद्धपणे जाणले पाहिजे. तेव्हा ते त्यांनी शोधायला सांगितलेला राघवाचा पंथ आपल्याला सापडून आपले जीवन आणि कृतित्व कृतार्थ होईल. या मनाच्या व्यवस्थापनासाठी श्री समर्थांनी एकूण 205 श्लोकांची रचना केली आहे.
शिवाय त्यांचा हा दृढ विश्वास आहे की जो या पुण्य श्लोकांचं श्रवण मनन निधिध्यास ठेवील त्याला स्वतःलाच पुण्यश्लोक अवस्था प्राप्त होईल. हे श्लोक प्रासादिक असून त्यांचा प्रभाव अस्खलित स्वरूपाचा आहे. ते म्हणायला भारी मधुर, पाठांतराला सोपे, ऐकायला श्रवणीय व मनाला सुख शांतीचे साम्राज्य बहाल करणारे असल्यामुळे ते अत्यंत लोकप्रिय आहे. हे श्लोक सहज गुणगुणतानाही पाठकाला पूर्ण बोधाच्या महानंदात अवगाहन केल्याची अनुभूती प्रदान करतात. छोटे सूर्यबिंब जसे सर्व आसमंताला आपल्या दैदिप्यमान तेजाने न्हावू घालते, त्याप्रमाणे मनाचे श्लोक आकाराने लहान असले तरी त्यात स्मृती श्रुती पुराणांचे सर्व सार प्रगटले आहे. त्यामुळेच आत्मज्ञान करून देण्यास ते समर्थ आहेत. त्याला मराठी भाषेतील उपनिषदांची उपमा दिली तर ती सार्थ ठरेल. श्री समर्थांनी ज्या प्रसंगी मनाच्या श्लोकांची रचना केली ती आख्यायिका खरोखरी श्रवणीय आणि उद्बोधक आहे. भगवान श्रीकृष्णांनी जसा अर्जुनाच्या निमित्ताने जगाला गीतामृताचा अनमोल ठेवा बहाल केला, त्याप्रमाणे श्री समर्थांनी मनाचे निमित्त योजून जनमनाला मनाच्या श्लोकांचा बोधामृत रूपी कलश अर्पिला आहे. शिवाय या श्लोकांचे महत्व हे आहे की सांगण्यापूर्वी प्रत्येक गोष्ट श्री समर्थाने आधी स्वकृतीत आणली आहे आणि मग सांगितले आहे. त्यामुळे उपासना व ज्ञान यांचा समसमा झालेला संयोग अनिर्वाच्य स्वसुखानुभवाद्वारे अत्यंत दिव्य रूपात प्रगटला आहे. त्यामुळे ही श्लोकरूपी दिव्य सुगंधित सुमने सुमारे 600 वर्षानंतरही सर्व मराठी मनांच्या हृदय मंदिरी विराजित झाली आहे. आज आपण इथे थांबूया. जय श्रीराम. जय श्रीराम. छान दिलीत माहिती तुम्ही. छान छान माहिती, सुंदर, खूपच सुंदर, खूप छान, खूप छान. छान. जय श्रीराम. जय श्रीराम. पुढे काही बोलावंसं वाटत नाही, इतकं छान. छान, मस्त, थँक्यू. सुंदर माहिती. थँक्यू थँक्यू. आपल्या समोर आता भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. भारतीताई, करा सुरुवात. विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती. बाबा महाराज सातारकरांचा आपल्या तुकोबारायांविषयीचा भाग आपण पाहतो आहोत. मागे शिवाजी महाराजांना पत्र लिहिलेलं पाहिलं, तसंच त्याच्या पुढचा भाग आहे. शिवाजी महाराजांच्या मनात रामदास स्वामींबद्दल आस्था आहे हे ध्यानी येऊन रामदास स्वामीच्या बद्दल उल्लेख आहे. शिवाजी महाराजांच्या मनात रामदास स्वामींबद्दल आस्था आहे हे ध्यानी येऊन निर्मळ अंतःकरणाचे उदार राणा तुकोबाराय मोलाचा उपदेश करतात. म्हणजे शिवाजी महाराजांना पत्र पाठवतात. सद्गुरु श्री रामदासांचे भूषण, सद्गुरु श्री रामदासाने भूषण, तेथे घाली मन चळो नको, बहुता ठाई वृत्ती वावळली जेव्हा, रामदास्य तेव्हा घडे कैसे, म्हणून तुम्ही आत्मारामी मन ठेवून राहा आणि रामदासी आपल्याला पहा. गुरुनिष्ठेचे पावित्र्य
गुरु श्रद्धेचे बळ, गुरुसेवेची दृढता याचे महत्व तुकाराम महाराज या ओव्यातून सांगतात. त्याचप्रमाणे भक्त, देव आणि सद्गुरु यातील तत्वतः एकरूपता ही ते उच्चारतात. शिष्य धर्माबरोबर राजधर्माबद्दल काही जाणीवा व्यक्त करतात. राजधर्म हाही एक योगच, तेव्हा भल्याचा वीट मानू नका. ज्यामुळे तुमच्याकडे दोष येईल असे कर्म करू नका. तुमच्या लोकसंग्रहात निंदक दुर्जनही असतील, त्यांच्यापासून सावध राहा. राज्याचे खरे रक्षक कोण याचा निरक्षीर विवेक करा. पत्राचा समारोप करताना ते म्हणतात, सांगणे न लगे सर्वज्ञ तू राजा, अनाथांच्या काजा साह्य व्हावे. तुमचा असा राज्यकारभार आम्हा ऐकायला मिळावा की सगळे समाधान पावले आणि अखेर राजा धन्य जन्म क्षिती त्रैलोकी हे ख्याती कीर्ती तुझी असे आशीर्वचन देऊन पत्र समाप्तीची प्रसन्न मुद्रा उमटवली. तुकाराम महाराजांनी मुद्रा उमटवली असं पत्र लिहून. या पत्रातून दृगोचर होणारी महत्वाची गोष्ट म्हणजे समकालीन संत रामदास स्वामींबद्दल तुकोबारायांची दृष्टी निकोप आणि वृत्ती अत्यंत निर्मळ होती. दोघांचे संप्रदाय भिन्न, कार्यक्षेत्र भिन्न, पण गुरुपद गाजवण्याचा लोभ किंवा उत्तमोत्तम शिष्य मिळवण्याचा मोह अथवा सांप्रदायिक विद्वेष, स्पर्धा यापासून तुकोबाराय सर्वस्वी दूर होते. या दृष्टिकोनातून हे पत्र बोलके आहे. हे अथांग रूप पत्र, हे अभंग रूप पत्र म्हणजे तुकोबारायांचे चालते बोलते स्वरूप. ते पाहून तुकोबारायांच्या भेटीची शिवाजी राजांना अधिकच उत्कंठा लागून राहिली आणि न राहून राजे तुकोबारायांना भेटायला लोहगावी आले. वस्त्रे, प्रावरण, अलंकार, भूषणे, होन, मोहरा, सरंजाम सोबत होता. तसाच प्रधान, अन्य अधिकारी यांचा लवाजमाही समवेत होता. प्रभुनामाने, वारी सेवेने पवित्र झालेल्या त्या पुण्यपुरुषाच्या दर्शनाने छत्रपतींची काया पुलकित झाली. प्रभुनामाने, वारी सेवेने पवित्र झालेल्या त्या पुण्यपुरुषाच्या दर्शनाने छत्रपतींची काया पुलकित झाली. त्यांनी तुकोबारायांच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातला. त्यांच्या गळ्यात मनोभावे तुळशीहार घातला. अबीर गुलाल लावून त्यांचं पूजन केलं आणि सुवर्ण मोहरांचे ताट विनम्रपणे समोर ठेवले. तेव्हा तुकोबाराय म्हणाले, काय असा पाहिजे द्रव्य ठेवा, एक विठ्ठलची आम्हा व्हावा, त्याच वाचुनी आमच्या जीवा आणिक हेवा नसेची. महिपती राजांना म्हणाले, सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती, आम्हा समान ही चित्ती. तुम्ही जे धन समोर ठेवले ते आम्हा गोमासा समान आहे. विठ्ठल रखुमाईच्या रूपाने अवघ्या विश्वाची संपत्ती आमच्या दारी आहे. तुकोबारायांची ज्ञानशक्ती, वैराग्याचे ऐश्वर, त्यांच्या जवळचा रत्नांची खाणी, शब्दरत्नांची खाणी आणि पांडुरंगाने अहोरात्र डोक्यावर सतत छत्र धरलेले हे पाहून छत्रपती ही त्यांच्या चरणी नतमस्तक झाले.
पण शिवरायांनी अर्पण केलेली ही धनसंपदा तुकोबारायांनी गोरगरिबांना वाटून टाकली. जो सर्व राजेश्वर्याचे मंडित झालेला राजा, जो सर्व राजेश्वर्याने मंडित झालेला राजा संतचरणी नतमस्तक होतो, त्या संताच्या बोधाच्या ऐश्वर्याचे काय वर्णन करावे. त्यानंतर तुकोबाराय रामकृष्ण हरी नामाचा गजर करून कीर्तन सुरू करतात आणि विठ्ठल नामाच्या घोषाने पूर्व भाग घेऊन विठ्ठलाचे आणि आपले नाते किती निकटचे आहे हे मोठे रसाळपणे भक्तिभावाने मांडतात. आणि तुकोबांचे जीवन विठ्ठल रूप झाल्यामुळे त्याला प्रत्येक व्यक्तीतच विठ्ठल दिसत होता. हे अंतर्बाह्य विठ्ठल झाले होते. ते म्हणतात, विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती, विठ्ठल हा चित्ती बैसला असे, विठ्ठल हे अंग व्यापिली काया, विठ्ठलच छाया माझी मज, बैसला विठ्ठल जिवेच्या माथा, न वेद अन्य आता दुजे, न वेद न वदे अन्य आता दुजे, सकळ इंद्रिया मन एक प्रधान, तेही करी ध्यान विठोबाचे. तुका म्हणे या विठ्ठलासी आता नये विसंबता माझे मज. विठ्ठल आणि तुकोबाराय एकरूप होऊन गेले. नमस्कार. संत शिरोमणी तुकोबारायांना प्रणाम. छान छान भारतीताई. सुंदर सुंदर मस्त मातीताई. धन्यवाद. छान सांगितलं. सुंदर छान मस्त. धन्यवाद धन्यवाद. आता आपल्या समोर विकास पाटील सादरीकरण करतायत. विकासजी करा सुरुवात. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आता पुढच्या आठवड्यात कृष्ण जन्म आहे. त्या निमित्ताने मी कृष्ण जन्माचीच एक कथा सांगत आहे. कंसाने देवकीची 6 मुले पाषाणावर आपटून ठार केली. त्याच्या पापांचा घडा भरून वाहू लागला. अशा पापी कंसाचा अंत जवळ आला होता. भगवान विष्णू शेषाला म्हणाले, हे अनंता, आपण दोघेही पुन्हा पृथ्वीवर अवतार घेऊ. या दुष्ट दैत्याचा नायनाट करू. पृथ्वीवर साधू संत गोब्राह्मण सर्वजण गांजले आहेत. त्या सर्वांसाठी आपणास अवतार घेणे आवश्यक आहे. तेव्हा शेष म्हणाला, देवा, मी आता तुमच्या बरोबर अवतार घेणार नाही. कारण राम अवतारात मी सौमित्र म्हणून खूप कष्ट घेतले, ते तुम्हाला ठाऊक आहे. आता मला विश्रांतीची गरज आहे. यावर विष्णू म्हणाले, तू माझ्या या अवतार कार्यात माझा थोरला भाऊ म्हणून ये. मी तुझ्या आज्ञेत सदैव राहीन. आपण दोघे मिळून हे कार्य केले तर पृथ्वीवर सुख शांती लाभून लोक आनंदित होतील. तू माझा मोठा भाऊ बलराम हो, मी कृष्ण होईन. तू देवकीच्या उदरात गर्भ होशील आणि मी योगमायेने तुला गोकुळातल्या रोहिणीच्या गर्भात नेऊन ठेवीन. त्यानंतर मी देवकीच्या गर्भात प्रवेश करीन आणि जन्मताच मी गोकुळात येऊन तुझा धाकटा भाऊ म्हणून तुला साथ देईन. गायींचे रक्षण करण्याच्या निमित्ताने आपण दोघे मिळून सर्व असुरांचा नाश करू. श्री विष्णूचे हे बोलणे ऐकताच शेषाने त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांचा थोरला भाऊ होण्याचे मान्य केले आणि शेषाने देवकीच्या उदरात गर्भ होऊन प्रवेश केला. हा देवकीचा 7वा गर्भ होता. योगमायेने तो गर्भ जेव्हा गोकुळात वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी हिच्या उदरात जातो, तेव्हा देवकीच्या पोटातील गर्भ नष्ट पावतो. जेव्हा कंसाला हे कळते, तेव्हा कंस
दूतांना म्हणतो, गर्भ जिरेला जेथीचा तेथे आता 8व्या ते तुम्ही जपावे. त्यावेळेपासून कंस अस्वस्थ होतो. 8वा गर्भ आपला कर्दनकाळच ठरणार आहे, म्हणून त्याला रात्रंदिवस झोप येत नाही. श्री विष्णूने देवकीच्या उदरी प्रवेश केला. देवकी आता 8व्यांदा गर्भार राहिली. कंस रोज दूतांजवळ देवकीची चौकशी करीत होता. शेवटी श्रावण मास आला. अष्टमीला रोहिणी नक्षत्री मध्यरात्री देवकीला श्री विष्णूने 8 वर्षाच्या मुलाचे रूपात दर्शन दिले. ते रूप पाहून तिला अत्यानंद झाला. त्या अंधारात त्या मुलाच्या मागे सुदर्शन चक्र प्रकाशत होते. तेव्हा ते बालक देवकीला म्हणाले, मी आता तुझ्या उदरी जन्म घेतो, परंतु मला ताबडतोब गोकुळात घेऊन जावे. तेथे माझा बंधू बलराम माझी वाट पाहत आहे. देवकीला वाटले आपल्या उदरी याच मुलाचा जन्म होणार आहे, आणि दुसरेच क्षणी त्या मातेने बाळाला जन्म दिल्याचे तिला जाणवले. त्याचे तेज पाहून ती घाबरली. तिने वसुदेवाला उठवले आणि त्या बाळाला ताबडतोब गोकुळात न्यावे असे सांगितले. इतक्यात बाहेर वीज कडाडली. प्रकाशाचा झोत तुरुंगावर पडला. वसुदेव बाहेर पाहतो तोच दरवाजे उघडले गेले. हातापायातील शृंखला तुटल्या. पहारेकऱ्यांना गाढ झोप लागली होती. हे सर्व पाहून हा ईश्वरी अवतार आहे अशी त्याची खात्री पटली. क्षणाचाही विलंब न लावता वसुदेव देवकी जवळ गेला आणि बालकाचे तिला एकदा दर्शन देऊन टोपलीत बालकाला घेऊन तिथून निघाला. पुढील कथा आपण सर्व जाणतातच. नमस्कार. वा वा वा, छान कथा सांगितली. छान सांगितलं. छान, मस्त छान. मस्त विकासजी, खूप छान, खूप छान. नव्याने श्रीकृष्ण लीला. धन्यवाद. आता आपल्या समोर अरविंद चव्हाण सादरीकरण करतायत. अरविंदराव, करा, सुरुवात करा. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. आज मी भारतातील नोबेल पारितोषिक विजेत्या शृंखले मालेतील 4थे पुष्प गुंफत आहेत. त्यांचं नाव आहे संत मदर टेरेसा. यांच्याबद्दल मी सांगणार आहे. संत मदर टेरेसा या थोर मानववादी, समाजसेविका व शांततेच्या नोबेल पारितोषिक मानकरी आहेत. त्यांचा जन्म 27 ऑगस्ट 1910 रोजी युगोस्लाविया येथील सोब्जे या गावी झाला. तिचे मूळ नाव एग्नेस होते. वयाच्या 18व्या वर्षी सिस्टर होण्यासाठी त्यांनी कॅथॉलिक संस्थेत म्हणजे सिस्टर ऑफ लोरिटो मध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर आई वडील व भावंडांशी त्यांची कधीच भेट झाली नाही. 1929 मध्ये संस्थेतर्फे कलकत्त्याच्या शाळेत शिकवण्यासाठी त्या आल्या. तेथे त्यांनी सुरुवातीला शिक्षिका व प्राचार्य म्हणून 20 वर्ष सेवा केली. कलकत्त्यावर फिरताना त्यांना गरीब, आजारी व वृद्ध लोकांची कृश गरीब परिस्थिती पाहून ते अस्वस्थ होत. गरीब लोकांसाठी काहीतरी करण्यासाठी स्वतःची संस्था स्थापन केली. त्यासाठी सुदैवाने सर्वोच्च धर्मगुरू पोप यांची लेखी परवानगी मागितली व ती त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी रस्त्यावर, फुटपाथवर व उकिरड्यापाशी पडलेले महारोगी, आजारी व अनाथ अर्भकांची सेवा करण्यासाठी त्यांना स्वतः झोकून दिले. त्या सर्वांसाठी औषधे, अन्न व पुरवण्यासाठी त्या शहरात भीक मागत. मायेने काळजी करणाऱ्या त्या सर्वांच्या मदर म्हणजे आई झाल्या. त्या सर्वांसाठी त्यांनी दवाखाना, अन्नछत्र व शिशुभवन उघडले. मिशनरीज ऑफ चॅरिटी ही नवीन संस्था स्थापन केल्यानंतर मिस्टर टेरेसा यांनी बंगाली पद्धतीचा खालचा वर्ग परिधान करीत असेल तसा पेहराव परिधान केला. आता मिशनरीज ऑफ चॅरिटी ची जगभर अनेक केंद्र आहेत.
त्यापैकी कलकत्त्यातील निर्मळ हृदय किंवा होम फॉर डाईंग डेस्टिट्यूट ही संस्था, ज्याचे उद्घाटन तेव्हाचे पंतप्रधान श्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1960 साली केले. त्यानंतर व्हेनेझुला येथे मागासलेल्या देशात नवे केंद्र सुरू करून संस्थेने जागतिक पातळीवर आपल्या सेवेची मूर्तवणी रोवली. मदर टेरेसा यांच्या सेवाभावी कार्य देखील जागतिक पातळीवर घेतली गेली. अनेक महत्वाचे पुरस्कारांची खैरात झाली व अनेक संस्थेकडून हर तऱ्हेने मदतीचा ओघ चालू झाला. 1979 साली शांततेचे नोबेल पारितोषिक त्यांना देण्यात आले. याशिवाय त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले. पद्मश्री पुरस्कार, मॅगसेस पुरस्कार, पॉपचे शांतता पुरस्कार, नेहरू पुरस्कार, नॉर्वे लोक पारितोषिक, भारतरत्न पुरस्कार देण्यात आले. शिवाय विविध मान्यवर विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल केली. ऑर्डर ऑफ मेरिट हा अतिउच्च ब्रिटिश पुरस्कार राणी दुसरी एलिझाबेथ यांनी त्यांच्या मानवतेच्या श्रेष्ठ सेवेबद्दल त्यांना दिला. गरजवंतांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा देशात कुठेही त्यांना फिरता यावे म्हणून इंडियन एअरलाइन्सने आणि रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या प्रवासासाठी मोफत सुविधा उपलब्ध करून दिली. मदर टेरेसा यांनी गर्भपाताला नेहमीच विरोध केला. गर्भपाताविषयी त्यांची मते अनेकांना पटली नाहीत, तरी आयुष्यभर त्यांनी या मताचा ठामपणे प्रचार केला. कलकत्त्यात म्हणजे आपल्या कर्मभूमीत मदर टेरेसा यांनी 5 सप्टेंबर 1997 रोजी त्यांचे निधन झाले. धर्मसभेच्या नियमानुसार त्यांना पॉप फ्रान्सिस यांनी 4 सप्टेंबर 2016 रोजी संत म्हणून घोषित केले. धन्यवाद. वा वा वा, छान शृंखला मी घेतलेली आहे आणि छान माहिती सर, मस्त छान माहिती, वेगळी माहिती होती. आपल्या समोर आता अनामिकाताई चव्हाण सादरीकरण करतायत. हा अनामिकाताई, करा सोबत. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. आज मी असा विषय घेतलाय, चमत्कार. चमत्कार म्हणजे नैसर्गिक किंवा वैज्ञानिक नियमानुसार स्पष्ट करता न येणारी घटना, ज्याला अनेकदा अलौकिक किंवा पूर्व नैसर्गिक शक्तींशी जोडले जाते. आता आपल्याला आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये, आपल्या जीवनामध्ये असे बरेच प्रसंग, घटना घडतात ज्याचा आपल्याला आश्चर्यकारक अनुभव येतो, ज्याची आपण कधी कल्पना पण केलेली नसते, कधी विचार पण केलेला नसतो. आणि त्या प्रसंग आपल्यासाठी असा चमत्कारिक असतो ना की आपल्याला खूप आश्चर्य वाटतं. पण तो चमत्कार स्वीकारायला आपल्याला जड पण जातो, कधी कधी पटतही नाही, कारण तो आपल्या कल्पनेच्या बाहेर असतो. अशाच काही छोट्या मोठ्या खऱ्या घटना माझ्या आयुष्यात पण घडलेल्या आहेत, ज्या मला खूप चमत्कारिक वाटल्या. त्या मी तुम्हाला सांगू इच्छिते. मी तेव्हा 4वी-5वीत असेल एखाद्या वेळेस. शाळेत त्यावेळेला ना ड्रॉइंगची परीक्षा होती. आम्हाला स्टीमर हा विषय आम्हाला आमच्या टीचरनी दिला होता. त्या दिवशी त्यावेळेला आम्ही पोरबंदर गुजरातला होतो आणि तिकडे अरबी महासागर, तिकडे वेगवेगळ्या परदेशामधले स्टीमर तिथे थांबत आणि स्थानिक लोकांना ते बघायला पण मिळत. तसंच समुद्र किनारी एक परदेशी स्टीमर काही तासांसाठी थांबलेली होती आणि माझी परीक्षा संपत होती 11:30 आणि आम्हाला ते बघायला जायचं होतं समुद्र किनाऱ्यात. माझे घरचे सगळे तिकडे बघायला आधीच पोहोचले होते. ती स्टीमर 12 वाजता तिथून निघून जाणार होती आणि मी शाळेतून निघून माझी बहीण मला घ्यायला आली होती आणि आम्ही परस्पर त्या समुद्र किनारी जाणार होतो. पण आम्हाला पोचता तिथे उशीर झाला आणि आम्हाला वाटलं की आता काय आपल्याला बघायला मिळणार नाही. आणि मी तर रडवेली झाले, लहान होते तेव्हा. पण माझी बहीण म्हणाली काय घाबरू नकोस, आपल्याला नक्की बघायला मिळेल बघ. मी म्हटलं असं कसं बघायला मिळेल, तर नाही मिळेल बघायला, तू बघ. मग आम्ही तिकडे जवळजवळ 12च्या नंतरच पोहोचलो, 15-20 मिनिटं नंतरच पोहोचलो. तिथे जाऊन बघतो तर काय, ती स्टीमर निघालेली होती पण 15 ते 20 फूट अंतरावर तिथेच थांबून राहिली होती.
तर आम्हाला वाटलं हे काय आहे. तर मग असं समजलं की तिथे काही ती तांत्रिक बिघाडामुळे ती थांबलेली आहे आणि त्याला काही तास लागतील. म्हणून तिथल्या अधिकाऱ्याने म्हणजे स्टीमरवरच्या अधिकाऱ्याने सांगितलं स्थानिक लोकांना काही बघायचं राहिलेलं असेल कोणाला तर त्यांनी हमखास छोट्या छोट्या बोटीतून आमच्याकडे यावं, हरकत नाही. आम्हाला खूप आनंद झाला आणि माझ्याबरोबर आणखी पण काही होते की ज्यांना बघायची इच्छा होती. आम्ही सर्व मिळून आम्ही त्या बोटीतून आम्ही स्टीमर बघून मस्तपैकी फिरून आलो. आणि एवढी भव्य दिव्य स्टीमर आम्ही कधी पाहिलेली नव्हती. तिथली व्यवस्था, तिथे सगळ्या सुखसोयी आम्हाला बघून खूप आश्चर्य वाटलं आणि आमचे डोळे तर अगदी दिपून गेले. त्याचबरोबर आम्हाला आनंदही खूपच झाला आणि चमत्कार तर वाटलाच, कारण असं कधी होईल असं वाटलंच नव्हतं आम्हाला. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्या डोंबिवलीचीच आहे, जिथे आम्ही राहत होतो, डोंबिवली जिमखाना रोड. तिथे जिमखाना ग्राउंड आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तिथे रोज संध्याकाळी मी वॉकिंगला जात असे, एक अर्धा पाऊण तास जात असे. संध्याकाळी असं वॉकिंग करता करताना तिकडे असं 2-4 राऊंड मारले. कानाला असं काहीतरी खाज आली म्हणून असं जोरजोरात खाजवलं आणि आपल्या बरोबर राऊंड मारून मी आपली घरी आले. घरी आल्यानंतर जेवण खावण झालं. नंतर लक्षात आलं माझ्या कानातलं असे डूल होतं ना, त्याचा खालचा जो भाग असतो छोटासा तो नाहीये. तर मला असं वाटलं तो घरी पडला असेल, आपण शोधूया. घरी शोधलं नाहीये. पण नंतर माझ्या लक्षात आलं की बहुतेक असं आपण खूप खाजवलं होतं, तिकडे तर पडलं नसेल ना. आता तिकडे रात्री जो कोण जाणार. तरी रात्री 9 वाजले होते आणि आम्ही समोरच राहत होतो, त्याच्यामुळे आम्ही 2 मिनिटात पोहोचू शकत होतो. मी विचार केला, म्हणजे मिस्टरांनी पण विचार केला, जाऊया का, बघूया तर खरं, जाऊया आपला मोबाईल टॉर्च घेऊन जाऊया. अरे पण तिथे एवढा काही उजेड नसतो की ते आपल्याला एवढं छोटूस दिसेल. एवढं तिथे माती असते, हे असतं, धूळ असते, कचरा असतो, कसं दिसणार. नाही नाही, आपण बघूया, प्रयत्न करूया. आम्ही गेलो आणि लवकर लवकर गेलो, कारण 10 वाजता ते ट्रॅक ना बंद करतात हे आम्हाला माहिती होतं. म्हणून आम्ही धावत पळत गेलो, लगेचच पोहोचलो 2 मिनिटात, अगदी जवळ राहत होतो. त्याच्यानंतर ना आम्ही आमच्या मोबाईलचे टॉर्च घेऊन असं शोधायला लागलो आणि आम्ही आठवलं की मी एक्झॅक्टली कुठे उभे राहून असं कानाला खाजवलं होतं. मी म्हटलं बहुतेक हाच स्पॉट आहे असं मी अंदाज मारला आणि आम्ही शोधायला लागलो. इतक्यात एक तरुण तिकडनं आला. ओ काय काकू, काय काय झालं. म्हटलं नाही, जरा कानातलं पडलंय, जरा शोधतोय. हो का, हा घ्या माझा मोबाईल, माझी पण बॅटरी तुम्ही लावा, तुमचा पण मोबाईलच्या बॅटरी लावा, तुम्ही शोधा शोधा, टॉर्च लावा. मी त्याला हो नाही नाही, घ्या घ्या. आणि असं मग आमच्या हातात देऊन तो माणूस, जो मुलगा होता ना, तो आपला राऊंड मारायला निघून गेला. मी म्हटलं काय कमाल आहे, म्हटलं जाऊ दे, आपल्याला टॉर्च मिळते. मग आम्ही टॉर्च मध्ये खाली वाकून वाकून, आणि आश्चर्य म्हणजे असं ना, मी जिथे बघत होते ना तिथे नेमकं माझ्या पायाजवळ ते सोन्याचं एवढंसं डूल मला दिसलं आणि मला मिळालं. म्हटलं काय कमाल आहे. आणि इतक्या थोड्या वेळाने तो मुलगा आला. काकू काय झालं का, म्हटलं हो मिळालं, थँक्यू थँक्यू. माझ्या हातानं तो मोबाईल घेऊन तो मुलगा निघून पण गेला. तर आम्ही बघतच बसलो. म्हटलं मोबाईल काय, आपल्याला टॉर्च काय मिळते, आपल्याला कानातलं काय मिळतं, काळोख आहे तरी पण मला दिसलं. म्हणजे हे सगळ्यांना मला खूप चमत्कारिकच वाटलं. तर असेच काही अनुभव असतात की आपल्याला आठवलं की खूप आनंद होतो आणि सुखावह पण वाटतं. म्हणजे तुम्हाला पण असे काही चमत्कारिक कल्पना म्हणजे अनुभव आले असतील तर ऐकायला नक्कीच आवडेल आपल्याला. नक्की शेअर करा तुम्ही. आता पुढील कार्यक्रमामध्ये मी आता दुसऱ्यांचे काही चमत्कारिक ते त्यांना वाटलेले आहेत अनुभव, ते मी नक्कीच सांगणार आहे. धन्यवाद. छान छान छान, दोन्ही अनुभव चांगले, लहानपणीचा आणि मोठेपणीचा. छान छान अनुभव. छान अनुभव सांगितलात अनामिकाताई. कधी कधी छान, वाटतं छान. आपल्याला चमत्कारिक असं वाटतं. छान छान. छान. आपल्या समोर आता अनसुयाताई कुंभार सादरीकरण करतायत. अनसुयाताई, करा सुरुवात. सर्व सभासदांना, सारस्वतांना नमस्कार. बाबा आमटे, नेल्सन मंडेला, डॉक्टर दाभोलकर, डॉक्टर अब्दुल कलाम, महात्मा गांधी इत्यादींची चरित्रे लिहिता लिहिता मला नामदार जगन्नाथ शंकर शेठ यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीनेही भुरळ घातली होती. आज आधुनिक मुंबईचे शिल्पकार अशी पदवी लाभलेल्या नामदार जगन्नाथ शंकर शेठ यांची थोरवी काय वर्णावी. इंग्रजांनी भारतीय जनतेवर अत्याचार, अन्याय केले, पण काही सुधारणांचे वारेही त्यांनी भारतात आणले. या सुधारणांची गंगा सामान्य जनांच्या अंगणापर्यंत आणण्यासाठी नामदार जगन्नाथ शंकर शेठ
यांनी आपल्या युक्ती शक्तीचा, मती मुत्सद्देगिरीचा जो काही चाणाक्षपणे वापर केला आहे तो अवर्णनीयच. शिक्षण म्हणजे सुधारणा हे जाणून शिक्षणापासून वंचित असलेल्या कोळ्यांच्या मुलासाठी जगन्नाथ शंकरशेठ स्कूल नावाची शाळा त्यांनी सुरू केली. वयाच्या 18व्या वर्षी स्थानिक भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी बॉम्बे नेटिव्ह स्कूल अँड बुक सोसायटी नावाची पहिली शिक्षण संस्था सन 1822 साली सुरू केली. मातृभाषेतूनच शिक्षण देण्याचा अट्टहास त्यांनी धरला. बाल गुन्हेगारांचे, स्त्रियांचे शिक्षण यासाठी प्रयत्न केले. एल्फिस्टर हायस्कूल व कॉलेज, ग्रँड मेडिकल कॉलेज, जे स्कूल ऑफ आर्ट्स, मुंबई विद्यापीठाची स्थापना, कायदे शिक्षणाचे कॉलेज यांच्या निर्मितीसाठी ते सतत कार्यरत राहिलेले आहेत. आवड छंदाबाबतीत लोक उदासीन होते तर त्या लोकांमध्ये वृक्ष संवर्धनाची चळवळ त्यांनी उभारली. माता बाल संगोपन या केंद्रासाठी हजारो देणग्या त्यांनी मिळवल्या आणि तेही काम पूर्ण केले. त्यांची जस्टिस ऑफ द पीस म्हणजे JP म्हणून निवड झाली होती. भूमिगत गटार योजनांकडे, विहार तलावाच्या निर्मितीकडे, रस्त्यांवर दिवे लागण्यासाठी, शिवाय वस्तू संग्रहालयासाठी सरकारचे लक्ष वेधून ती कामे त्यांनी पूर्णत्वास नेली. ज्ञान संपादन व ज्ञानप्रसारासाठी ग्रंथालय निर्मितीत त्यांचा मोठा सहभाग होता. 16 एप्रिल 1853 मध्ये मुंबई ते ठाणे हा पहिला लोहमार्ग सुरू झाला. आशिया खंडातील पहिली आगगाडी सुरू करण्याचा मान मुंबई शहराला नानांच्या अथक प्रयत्नामुळे मिळाला. भारतीय जनतेच्या तक्रारींना वाचा फोडून शकणारी राजकीय संस्था म्हणजे बॉम्बे असोसिएशन या नावाने नानांच्या कारकिर्दीत उदयास आली. नव्हे ते त्या संस्थेचे संस्थापक ठरले. ठाणे, कल्याण, कुर्ला या परिसरामध्ये आणि रेल्वे डब्यांमध्ये त्यावेळी काही लोक जुगार खेळत असत, व्यसनी बनत असत. त्यासाठी सरकारच्या मदतीने जुगार प्रतिबंधक उपाययोजना नानांनी आखली. दत्तक मुलाच्या मालमत्ता संरक्षणासाठी, विधवा विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी, साठेबाजीस आळा घालण्यासाठी, सोलापूरच्या स्मशानभूमीसाठी, सौराष्ट्रातील श्री द्वारकानाथाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी अशा अनेकविध कार्यांसाठी नाना शंकरशेठ तन मन धनाने आयुष्यभर कष्टत राहिले. जिजामाता भोसले उद्यानाजवळ उभे असलेले पूर्वीचे अल्बर्ट म्युझियम आता नानांच्या प्रयत्नाने डॉक्टर भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालय या नावाने दिमाखात उभे आहे. मुंबईत आलेल्या युरोपियन लोकांनी त्यांच्यासाठीचे म्हणून बॉम्बे थिएटर त्यांच्यासाठी उभारले होते. स्थानिकांना मात्र तिथे प्रवेश नव्हता. तेव्हा सर्व भारतीय प्रेक्षकांना खुले असणारे नवीन बादशाही थिएटर या नावाचे पहिले नाट्यगृह नानांच्या प्रयत्नांनी साकार झाले. धर्मपरायण असलेल्या नानांनी लोकनारायणाची सेवा करण्याचे व्रत घेतले होते. अनेक धर्मशाळा बांधल्या त्यांनी, मंदिरांची स्थापना केली. काही ठिकाणी पुष्करणी, हौद बांधले, रस्ते दुरुस्ती केली. देवपूजा, दानधर्म, अतिथींचा सत्कार, पंडितांची व्याख्याने, सर्वांबरोबर तीर्थयात्रा करणे, गरजू गरिबांना मदतीचा हात देणे हे त्यांचे नित्यक्रमच होते. जगामध्ये कुठे कुठे दुष्काळ पडले असतील ना, किंवा काही ठिकाणी युद्धे होऊन सैनिक मारले गेले असतील, त्या पीडित लोकांसाठी सुद्धा मदत निधी उभारण्यास सर्वांना नानांनी प्रवृत्त केले. ते स्वतः देणगी देत असत. ते म्हणायचे, देश विदेशातील कुठेही दुर्धर प्रसंग ओढवला असेल तरीही मुंबई नगरी मात्र मदत करण्यास पुढेच राहील. इंग्लंडमधील लँकशायर व मँचेस्टर गिरण्या बंद पडून कामगारांची कुटुंबे उपासमारीने हैराण झाली होती. अशा वेळी नानांच्या आवाहनामुळे 1,09,000 रुपयांचा जमा झालेला निधी त्यांनी इंग्लंडमध्ये पोहोचवण्यात सहभाग घेतला होता. चेन्नईमधल्या हातबल विणकर लोकांसाठी त्यांनी स्वतः 5,000 जमा करून 80,000चा निधी जमा केला. लोक दानधर्म कुठे कुठे करतात, कशासाठी करतात
तर हे पाहण्यासारखं आहे. तर पुण्य कमावण्यासाठी देवळे बांधणे, शेकडो निरांजन देवळात लावणे, हार तुरे नारळ प्रसंगी नोटा सोने चांदी या वस्तू देवाला अर्पण करणे, दानपेटीत द्रव्य टाकणे, हा असा गरजू लोकांपर्यंत न पोहोचणारा दानधर्म लोकांकडून केला जातो आजही. तर लोकोपयोगी योजनांना हातभार लावावा असे लोकांच्या लक्षात येत नाही. अशा परिस्थितीत काही धनिकांच्या देणगीदारांच्या दान धर्माला योग्य वळण लावले ते नानांनी बरं का. त्यांनी प्रत्येक संस्था उभारणीत, प्रत्येक लोकोपयोगी प्रकल्पात, देश विदेशातील संकटग्रस्तांसाठी प्रत्येक वेळी स्वतः सढळ हाताने हजारो वेळा दानधर्म केला आहे. त्याची गणतीच करता येणार नाही. मुंबईसह भारतभर इंग्रजांची जुलमी राजवट चालू असताना त्यांनी स्वप्रयत्नांनी, बुद्धिमत्तेने, चतुराईने मुंबईच्या समग्र विकासाचे पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. आपली संपत्ती खरं तर साठवून वाढवून त्यांना पुढच्या 7 पिढ्यांचाही उद्धार करता आला असता. परंतु जनता जनार्दनालाच देव मानून त्यांनी खरी निस्वार्थी सेवा आरंभली, त्याला तोड नाही. म्हणूनच आचार्य अत्रे यांनी त्यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट अशी पदवी दिली होती. एकाच आयुष्यात अनेक संस्थांची, व्यक्तींची आयुष्ये प्रकाशमान करण्याचे महान कार्य नामदार जगन्नाथ शंकर शेठ यांनी जीवनभर अविश्रांतपणे केले. त्यांच्या खंबीर नेतृत्वाला, सढळ दातृत्वाला, उज्ज्वल कारकिर्दीला, अतुल्य कर्तृत्वाला कोटी कोटी प्रणाम. 31 जुलै रोजी त्यांचे पुण्यस्मरण होते. त्या निमित्त ही माझी शब्दांजली. धन्यवाद. वा, मस्त महत्वाची मस्त, खूप वा छान. वा, खूप छान माहिती. छान छान खूप मस्त. छान. धन्यवाद. थँक्यू. अनसुयाताई, खणखणीत नाना शंकर शेठ यांच्याबद्दल बोलताना पण तुमच्यातला एक सामाजिक कार्यकर्ता डोकवावत होता त्याच्यात. तर हे तुमचं वैशिष्ट्य आहे. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे डॉक्टर शुभदाताई खटावकर सगळ्यांच्या सादरीकरणाचा वेध घेतात, त्यानंतर घेतील, पण त्यांच्या सादरीकरणाचा वेध घेण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करतो. 2022 साली सातारा इथे एका स्पर्धेमध्ये त्यांना प्रथम क्रमांक मिळाला होता. त्याचं लिखाण आहे श्री समर्थांनी सांगितलेले मनाचे व्यवस्थापन. समर्थ हे साताराच्या जवळ सज्जनगडावरच आहेत होते. तुकारामांनी म्हटलं होतं मन करारे प्रसन्न या उक्तीचा उल्लेख करून मने प्रतिमा स्थापिली, पूजा केली, इच्छा पुरवली. मन गुरु आहे आणि शिष्य पण आहे असा त्यांनी उल्लेख केला. मन साधक आहे, वाचक आहे, पंडित आहे, श्रोता आहे, मन भक्ती आहे, प्रेम आहे, मात्र नाही नाही दुसरे दैवत. म्हणजे मन हे दैवत पण आहे. मनच सर्वस्वाला जबाबदार असतं. त्यांनी एक उत्तम संदेश आपल्याला दिलाय. आपल्या यशा अपयशाला मन जबाबदार असतं, म्हणजे आपणच जबाबदार असतो. बहिणाबाईंचा उल्लेख केला त्यांनी. मन म्हणजे देवाला जागेपणी पडलेले स्वप्न. मन विलक्षण चंचल असतं. परमार्थ आणि प्रपंचाचे तेच खरे साधन आहे. परंतु आपण इतर गोष्टींचे गुलाम बनतो आणि जीवनामध्ये कठपुतली बनून राहतो असा त्यांनी उल्लेख केला. कारण त्याच मनाच्या जोरावर आपण परमार्थ आणि प्रपंच दोन्हीही नेटका करू शकतो, पण तसं होत नाही. दुर्लभ देह मिळून उपयोग नाही,
मनाच्या द्विधा अवस्थेने प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही होत नाही. समर्थ रामदासांनी मानवी जीवनाचा अभ्यास करून समर्पक मार्गदर्शन केले आहे. मानव जातीवर खूप मोठे उपकार केलेले आहेत. मनाच्या व्यवस्थापनासाठी साधारण 600 वर्षापूर्वी 265 श्लोक लिहिले आहेत, ज्यांना आपण मनाचे श्लोक म्हणतो. त्याचे श्रवण मनन करावे. म्हणायला सुकर आहेत, ऐकायला मधुर आहेत, पाठांतर सहज होतं आणि जीवन साध्य होण्यास ते सहाय्यक ठरतं. आकाराने छोटे परंतु त्याचे उपयोग खूप विशाल आहेत असा त्यांनी उल्लेख केला. समर्थांनी भगवद्गीतेसारखेच मनाचे निमित्त योजून हे बोधामृत आपल्याला दिले आहे. पण हे बोधामृत आपल्याला द्यायच्या अगोदर त्यांनी फार महत्वाचं सांगितलं. आधी केले आणि मग सांगितले. तर साधारण 600 वर्षापूर्वी निर्मिती झालेल्या 265 श्लोकांचं हे श्रवण मनन करण्याचं, जे म्हणायला सुकर आहेत, ऐकायला मधुर आहेत, पाठांतर सहज होतं आणि जीवन साध्य होण्यास मदत होते, असा एक फार महत्वाचा संदेश आपल्याला दिलेला आहे. डॉक्टर शुभदाताई, तुमचं कसब आहेच, खूप कसब आहे. कमी शब्दामध्ये पूर्ण विषय मांडायचा आणि आम्ही धन्य झालो हे ऐकून. आता पुढची सूत्र तुमच्याचकडे सोपवतोय. आपल्या समोर आता डॉक्टर शुभदाताई खटावकर बाकी सगळ्यांच्या सादरीकरणाचा आढावा घेतील. डॉक्टर शुभदाताई, करा सुरुवात करा. नमस्कार. नमस्कार. छानची सादरीकरण खरंच छान झाली. सगळ्यांनी वेगवेगळ्या विषयामध्ये आपलं कसब सिद्ध केलं. भारतीताई बाबा महाराज सातारकरांच्या एका विषयाला घेऊन संतांच्या मनामध्ये किंवा शिवाजी महाराजांच्या मनामध्ये असलेल्या श्रेष्ठ गोष्टींचं आपल्या पुढे त्या एक एक गोष्ट उलगडतात. आज त्याने तुकाराम महाराजांच्या मनामध्ये असलेलं किंवा शिवाजी महाराजांच्या मनामध्ये रामदासांचं असलेलं अद्वितीय स्थान स्पष्ट केलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की राजा जेव्हा पुण्यश्लोक राजा असतो आणि हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा, या मोठ्या उदात्त विचारानं प्रेरित होऊन तो राज्य करतो, त्यावेळेला भगवंत त्यांच्या करता साधू संतांची व्यवस्था करतो. आपल्याला माहित आहे की चंद्रगुप्तच्या काळामध्ये सुद्धा जे काही संघर्ष त्याला करावा लागला, तो चाणक्यांनी त्याला मार्ग दाखवला आणि चाणक्य खऱ्या अर्थाने गुरु झाला. म्हणजे संत हे समाजाचे राज्यकर्त्यांचे गुरु आहेत आणि गुरु पण नुसतं नाही तर ते उत्तम विचाराने प्रेरित होऊन राजांनी कसं राजनिष्ठ व्हावं, जनता जनार्दनाची सेवा कशी करावी, याविषयीचं उत्तम मार्गदर्शन म्हणजे संतांनी राज्यकर्त्यांना पाठवलेली पत्र आहेत. त्यातलं एका पत्राचा उल्लेख भारतीताईने केला की सद्गुरु रामदास हे शिवाजी महाराजांच्या लेखी अत्यंत भूषण आहेत. त्यांचं रामदास्य पद हे त्यांच्या आत्मारामी रंगण्याचं सुंदर स्वप्न आहे. त्यांचं रामाच्या चरणी असलेलं स्थान आणि शिवाजी महाराजांच्या मनात असलेली त्यांच्याविषयीची गुरु म्हणून श्रद्धा, त्यांनी पाळलेला शिष्यधर्म आणि हे सगळं वर्णन करत असताना राजाचा धर्म काय आहे, राजांनी कोणती कर्तव्य करावीत आणि कोणती करू नयेत,
याचा उल्लेख या पत्रामध्ये केला. राजधर्म काय आहे सांगितलं आणि इथे जागरूकता किंवा सावधानता दिलेली आहे की दोष येईल असं कोणतंही कार्य न करणं म्हणजे सावध आपण राजेपण असणं. विवेक आणि सुरक्षितता या दोन गोष्टी खर तर ज्ञानी माणसाला सांगण्याची किंवा जो सर्वज्ञी राजा आहे त्याला सांगण्याची गरज नाही, पण तरीही पत्रामध्ये त्याचा उल्लेख आवर्जून करणं आणि त्याला राज्यकारभार कशा तऱ्हेनं सुरळीत करता येईल, लोकांची मनं कशी जोपासता येतील, त्यांच्या अंतःकरणामध्ये कसं स्थान प्राप्त करता येईल याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे पत्र. अशा शुभेच्छांचं हे पत्र पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर त्याने आपली प्रसन्न मुद्रा उमटवली आणि त्या पत्रामध्ये रामदासांबद्दलचा खूप ओढा किंवा उत्तमोत्तम शिष्य मिळवावं या सगळ्या स्पर्धेपासून तुकाराम दूर होते. संत हे अत्यंत विनम्र आणि संयमी असतात. कुठल्याही स्पर्धेमध्ये ते सहभागी होत नाहीत किंवा कुठलीही आकांक्षा त्यांच्या मनी नसते. फक्त जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टवित उपकारे एवढंच त्यांचं प्रसन्न अंतःकरण काम करत असतं. हे पत्र राजांना मिळाल्यानंतर राजांच्या मनाची झालेली जी अनिवार्य भेटीची ओढ आहे ती तत्परतेनं पूर्ण करण्याकरता राजे तुकारामांना भेटायला आले. कोणी साधी मैत्रीण आपल्याला भेटायला आली तर काहीतरी बारीकची भेट घेऊनच येते. इथे तर राजे महाराजे शिवाजी महाराजच भेटायला आले. येताना त्यांनी वस्त्रे, प्रावरणे, अलंकार, आपल्याबरोबर मोठा लवाजमा हे सगळं आणलं होतं. दर्शन झालं आणि संतांच्या दर्शनाने म्हणजे आज आपल्याला या केवळ घटना डोळ्यापुढे येते आहे की शिवाजी महाराज तुकारामांचं दर्शन घेता येत आणि त्यावेळी त्यांच्या अंतःकरणाची झालेली जी अत्यंत हळवी अवस्था आहे ती कृतज्ञता त्यांनी अनुभवली. दर्शन पूजन झालं, तुळशीची माळ त्यांना वाहिली आणि त्यानंतर सुवर्ण मोहरा त्यांच्या पदरी ओतताना तुकाराम महाराज मागे सरले. म्हणजे संत हे कुठलंही धन स्वीकारत नाहीत. त्यांच्या लेखी धन म्हणजे या विश्वाची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे परमात्मा. ते म्हणतात विठ्ठल रुक्माई हेच आमचं धन आणि धन आम्हा मृत्तिके समान. विश्वाची जी संपत्ती आहे विठ्ठल रुक्माई त्याने आम्हाला भरभरून शब्द दिले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात धन शब्दांचीच रत्ने आम्हा घरी, धन शब्द वाटू जन लोका. आपण एखादा कोणी आपल्या घरी अचानक आला काहीही द्यायला नसलं तर किती मनाची घालमेल होते. पण राजा स्वतः सुवर्ण मोहरा, भेटी, धनधान्य, संपत्ती घेऊन आला पण त्याला काय द्यावं याची त्यांना चिंता पडली नाही, कारण विश्वाचा स्वामी त्यांचा कर्ता पुरुष असल्यामुळे त्यानं दिलेली शब्दांची रत्न त्यांनी भरभरून शिवाजी महाराजांना दिली. ते म्हणाले पांडुरंग हेच आमचा आजन्म छत्र आहे. आणि असे इतके स्वर्गीय उदात्त विचार ऐकून शिवाजी महाराज नतमस्तक झाले नसते तरच नवल. आणि मग त्यांनी ती संपत्ती गोरगरिबांना वाटून टाकली, परत नेली नाही. हे महत्वाचं. जे देण्याकरता आणलं होतं ते कुणाला दिलं आणि का दिलं त्याचं प्रासंगिक जे काही औदार्य आहे ते शिवाजी महाराजांच्या वृत्तीमध्ये आपल्याला कळलं.
त्यानंतर तुकारामांनी भगवंताचं म्हणजे विठ्ठलाचं आळवलेलं कीर्तन हे अविस्मरणीय ठरलं. विठ्ठलाची सर्वच आहे, छाया माया, माय बाप सगळं तोच आहे आणि त्याची संगत कधी सुटू नये एवढं त्यांनी भगवंताच्या चरणी मागणं मागून आध्यात्मिक धन हेच खऱ्या अर्थानं जीवन समृद्ध करतं, विचार समृद्ध करतं, परस्परांची नातं जोडतं, विश्वात्मक मैत्रीचं स्वप्न साकार करतं. हे त्यांच्या एका छोट्याशा कथेतून आपल्याला कळतं. म्हणजे साधू संतांची चरित्र किती उज्ज्वल आहेत आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये विचारांचे प्रेरणेचे किती स्फुल्लिंग मिळतात हे या कथेतून आपल्याला कळतं. खूप छान कथा, छान सांगितली, त्याबद्दल भारतीताईंचं मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. विकास पाटलांनी श्रावण महिन्याचं आणि येणाऱ्या कृष्णाष्टमीचं महत्व जाणून कृष्णाची जन्मकथा आपल्यापुढे सादर केली की देवकीची 7 मुलं कंसाने कशा अत्यंत निर्दय क्रूर शब्दच नाहीत त्याच्याकडे, म्हणजे तिचा तो भाऊ आहे हे मान्य करायला सुद्धा आपण तयार होत नाही. मग ज्या वेळेला परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय युगे युगे अशा वेळी भगवंताला पृथ्वीवर जन्म घ्यावा वाटतो आणि विष्णूनी शेषाशी केलेला जो संवाद आहे की आपण दोघं मिळून एकत्र जन्म घेऊया, पण शेष म्हणाला नको, राम जन्मात मी सौमित्र होतो, खूप कष्ट मला भोगावे लागले, ती परिस्थिती पुन्हा निर्माण व्हायला नको. पण या ठिकाणी भगवंतानी कमीपणा घेतला की मी लहान भाऊ होतो, तू माझा मोठा भाऊ हो आणि तू देवकीच्या पोटी जन्म घेण्याचा विचार कर, पण तुझा गर्भ मी रोहिणीच्या पोटामध्ये योग मायेनं स्थलांतरित करीन. गायी ब्राह्मणांचं रक्षण करणं हे आपलं काम आहे आणि अशा तऱ्हेनं शेषानं देवकीच्या पोटी जन्म घेण्याचं ठरवलं. तेव्हा विष्णूने तो गर्भ रोहिणीच्या पोटात स्थलांतरित केला. विष्णूने देवकीच्या पोटी प्रवेश केला. श्रावण मासातल्या अष्टमीला देवकीला 8 वर्षांच्या मुलाच्या रूपामध्ये भगवंतानी दर्शन दिलं. त्याच्या मागे सुदर्शन चक्र होतं, त्यामुळे तिला पटकन कळलं का हा विष्णू आहे. तो त्यानं सांगितलं मी तुझ्या पोटी आता लगेचच जन्म घेणार आहे, पण एक काम कर, मला गोकुळामध्ये लगेच पोचव, कारण तिथे माझा मोठा बंधू माझी वाट पाहतोय. आणि अशा तऱ्हेनं श्रीकृष्ण जन्म झाला. जन्माबरोबर श्रीकृष्णाने आपलं सामर्थ्य दाखवलं. त्यांच्या बेड्या गळून पडल्या, खडाखड दरवाजे उघडले आणि अशा तऱ्हेनं वसुदेवानं श्रीकृष्णाला एका पाठीमध्ये आपल्या डोक्यावर घेतलं आणि तो गोकुळामध्ये जाण्यासाठी सज्ज झाला. ही सुंदर कथा भारत विकास पाटलाने आपल्यापर्यंत पोहोचवली. कथा आपल्याला माहिती असते, पण पहिल्यांदा ऐकतो तेव्हा, दुसऱ्यांदा ऐकतो तेव्हा, पुन्हा ऐकतो तेव्हा त्याच्या नवीन नवीन विचार करण्याची प्रवृत्ती आपल्यात निर्माण होते आणि घटनांचे नवे नवे संदर्भ आपल्यापर्यंत पोचत जातात. हे काम विकास पाटलांनी केलेले आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा. अरविंद चव्हाणांनी मदर टेरेसांचं उज्ज्वल चरित्र आपल्यापर्यंत पोचवलं. म्हणजे काही माणसं ही जन्माला येतात ती समाजसेवेसाठीच जन्माला येतात, त्यांना वेगळं आयुष्य काही नसतं. 27 ऑगस्टला त्यांचा जन्म, कॅथलिक संस्थेमध्ये प्रवेश,
आणि मग शाळेत नंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षक आणि प्राचार्य झाल्या. आपण ज्या वेळेला या राष्ट्राचा इतिहास अभ्यासतो, वाचतो नाही, त्यावेळी आपल्या लक्षात येईल की या राष्ट्राचे राष्ट्रपती होणारी जी माणसं आहेत, कर्तृत्ववान लेखक आहेत, राजकारणी आहेत, राष्ट्राला पुढे नेण्याकरता खूप झटणारे लोक आहेत, ते सुरुवातीला काही काळ शिक्षकच होते. याचा मला खूप अभिमान वाटतो. शिक्षक म्हणजे शील, कृती आणि कृतिशीलता आणि क्षमा यांचं ते तेज आहे. ते फक्त जिवंत हाडाच्या शिक्षकांमध्ये असतं. आज आपल्याला हे दुर्मिळ झालेलं आहे. आणि त्या काळामध्ये जी माणसं उच्च पदाला पोहोचली, उच्च विचारांचं सामर्थ्य त्यांनी राष्ट्राला दिलं, ती सर्व शिक्षकच होती. हे मी अत्यंत अभिमानानं सांगते. आणि मदर टेरेसा सुद्धा सुरुवातीला शिक्षिकाच होत्या. आणि मग त्यांनी जे कार्य केलं ते मिशनरी लोकांसाठी केलं. 1960 साली त्यांनी खूपच कार्य केलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेवा धर्मी पुण्य, सांगे कथा श्रीहरी, दासांचाही दास होतो किंवा करतो, आपल्या भक्तांची चाकरी. म्हणजे आपल्याला माहित आहे की घेऊन पंगू आपुल्या पाठी, आंधळ्याची होतो काठी. हा जेव्हा पंगू घेऊन पुढे चालत राहतो, तेव्हा असा विश्वास आहे आपल्या संस्कृतीचा की भगवंत आपलं अंतःकरण त्याच्या पायाखाली अंथरत असतो. म्हणजे सेवा धर्मी किती पुण्य आहे हे या सर्व मोठ्या चरित्रातून आपल्याला शिकायचं आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले, नेहरू पुरस्कार मिळाला, मान्यवर विद्यापीठांनी त्यांना सन्मानित केलं, आंतरराष्ट्रीय त्यांना ब्रिटिश पुरस्कार मिळाले. या सगळ्याचा पाया आहे जात धर्म लिंग गरीब श्रीमंत याचा कुठलाही विचार न करता, याची कुठलीही सीमा न घालता, जो कोणी दिसेल आपल्याला दुःखी, त्याचं दुःख निवारण करणं हे मानवाचं कर्तव्य एवढंच त्यांच्या अंतरी ठसलेलं असतं. आणि कुठल्याही भिंतीआड न लपता किंवा कुठलीही भिंत न निर्माण करता बिन भिंतींच्या जगामध्ये ही माणसं वावरत असतात. आणि समाजाला खूप मोठं काहीतरी देऊन अनेक दीपस्तंभांचं तेज इथे उभं करून आपला कार्यभाग संपवून ईश्वरा घरी पुन्हा कार्य करायला निघून जातात. अशा मोठ्या व्यक्तित्वाला आपण सगळ्यांनी वंदन केलं पाहिजे. अरविंद चव्हाणांनी हे खूप छान पद्धतीने आपल्यापुढे मांडलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि पुढील सादरीकरणासाठी भरपूर शुभेच्छा. अनामिकाताईंच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विषय असे पळत असतात. त्यातला कुठला जो सापडेल तो त्यावेळी मांडायचा प्रयत्न करतात. आज त्यांनी चमत्काराविषयी म्हणला. खर तर आयुष्यात प्रत्येकाला असे चमत्कार जाणवत असतात, अनुभवायला मिळतात, पण आपण त्याची दखल घेत नाही. घडलं असेल असं म्हणून पाठीवर टाकतो आणि पुढे जातो. पण त्यांची दखल आपण जेव्हा घेऊ तेव्हा त्या क्षणी होणारा आनंद, मानसाची मनाची जी एक उत्तम अवस्था आहे ती अनुभवायला मिळते. आणि अशा 2 घटना त्यांनी आपल्याला सांगितल्या की 4वी-5वीच्या वर्षी असताना ड्रॉइंगची परीक्षा आणि मग अशा तऱ्हेनं थांबलेलं परदेशी स्टीमर बघण्यासाठी घरातले सगळं गेले. आपलाही जीव तिथे जाण्यासाठी धडपडत होता.
पण परीक्षेमध्ये 12 वाजले आणि 12च्या आतच स्टीमर जाणार होती. पण आपल्या अंतःकरणातल्या भावना त्या स्टीमर पर्यंत पोहोचतात, निर्जीव वस्तूला सुद्धा सजीव करतात. आणि ते पाहण्याचं आपल्याला भाग्य मिळतं. ते भाग्य त्यांना मिळालं आणि अचानक बिघाड होणं ही काहीतरी एक दैवी घटना असावी. आणि त्यामुळे अधिकाऱ्यानेही सांगितलं, ज्यांचं बघायचं राहिलेलं आहे त्यांनी बघून घ्या. आणि ही संधी त्यांनी सोडली नाही. हा एक अनुभव. आणि दुसरा अनुभव त्या म्हणताहेत की आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो तिथेच माझं कानातलं हरवलं. घरी गेल्यावर लक्षात आलं. तसं ते अंतर कमी होतं पण अंधार होता. आणि म्हणून मोबाईल मिळाला तर मोबाईलच्या उजेडात तिथली जागा तपासता येईल आणि शोध घेण्याचं कार्य करता येईल. आणि मनाने केलेला संकल्प त्या ताबडतोब तिथे पोहोचल्या. अधिकाऱ्यांनीही त्यांना साथ दिली. त्याचा मोबाईल मिळाला आणि त्या जिथे उभ्या होत्या तिथेच त्यांना ते कानातलं सापडलं. म्हणजे ही जी काही ईश्वरी शक्ती आहे ती शक्ती आपल्या पाठीशी उभी राहते. पण मनामध्ये आपला संकल्प इतका दृढ पाहिजे की तो साकारच झाला पाहिजे. आणि ही मनाची अवस्था निर्माण होण्याकरता मनामध्ये आपल्याला नेहमी चांगल्या विचारांचं धन जपून ठेवावं लागतं. तेव्हा संकटाच्या वेळी ते धन अशा मार्गाने आपल्याला उपयोगी पडतं. खूप छान अनुभव सांगितले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या म्हणाल्या की तुम्हालाही असे अनुभव आले असतील तेही तुम्ही आमच्या बरोबर लेखनातून शेअर करा. ही प्रेरणा सगळ्यांनी लक्षात ठेवावी आणि पुढे जाऊया. त्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक. अनुसया ताई कुंभार यांच्या अंतःकरणामध्ये जनसेवेचा किंवा राष्ट्रप्रेमाचा जो एक स्फुल्लिंग सतत चेतवलेला असतो त्यातून त्यांना नवे नवे विषय सुचतात. त्याने अनेक मोठ्या लोकांचा उल्लेख केला आणि त्याबरोबर त्या म्हणाल्या, मला जगन्नाथ शंकर शेठ यांचं श्रेष्ठत्व कार्य त्यांनी जे काही मांडलेला इतिहास आहे त्याची माझ्या अंतःकरणात मोठी पूजा आहे. आणि त्या पूजेच्या निमित्तानं आज त्यांनी शब्दांचं भांडार खुलं केलं. 18व्या वर्षी त्या म्हणाल्या की बॉम्बे नेटिव्ह स्कूलची त्यांनी स्थापना केली. बाल गुन्हेगारांसाठी खूप प्रयत्न केले. मुंबई विद्यापीठ आधी मुंबई मधल्या अनेक मोठमोठ्या संस्थांची स्थापना केली. माणूस जेव्हा एकटा श्रीमंत होतो तेव्हा तो आपल्याच कोशामध्ये आपल्याच भावनांचं प्रगटीकरण जपणं त्यांचा विकास हे स्वतःसाठी करतो. आम्ही लहान असताना किंवा साधू संतांनी म्हणल्याप्रमाणे स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी मेलास तर जगलास ही उक्ती आपल्या डोळ्यापुढे सदैव जागती हवी. आणि आपणही सुविचार ऐकतो, ही माणसंही सुविचार ऐकतात. पण या सुविचारांचं धन त्यांच्या मनामध्ये अनेक चांगल्या घटनांची पेरणी करून त्याचं शेतच बहरलेलं त्यांच्या मनी फुललेलं विकसित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ज्ञानाच्या किंवा कर्तृत्वाच्या किंवा व्यापाराच्या संदर्भात त्यांनी कार्य केलं असं नाही, तर सामान्य जनांसाठी रस्ते, गटारे, रस्त्यावरचे दिवे या गोष्टी सुद्धा त्यांनी अत्यंत जागरूकतेनं पूर्ण केल्या. 1853 मध्ये त्यांनी पहिला लौहमार्ग मुंबईला आपला ठाणे ते मुंबई हा सुरू केला. मुंबईच्या अनेक नगरामध्ये त्या काळी किंवा आजही आपण बघतोच आहे की जुगार खेळला जायचा.
पण सरकारी मदतीनं त्याला तिथे पायबंद घालण्याचं काम केलं. जिजामाता गार्डन, हॉस्पिटल आणि अनेक लोकांसाठी असलेलं प्रेक्षागृह ते फक्त युरोपियन लोकांसाठी होतं आणि भारतीयांसाठी नव्हतं. तेही नानांनी निर्माण केलं. देवालय निर्माण केली, दानधर्म केला, औषधोपचार केला. आपल्याच देशासाठी केलं असं नाही, तर जात धर्म देश यांच्या सीमा ओलांडून जगाच्या कानाकोपऱ्यात जेव्हा मदतीची दानाची गरज पडली तेव्हा ते म्हणाले भारत कुठेही मागे राहणार नाही. आणि पहिली मदत ते देत असत. म्हणजे केल्याने होत आहे रे, आधी केले पाहिजे किंवा आधी केले मग सांगितले, ही संत वृत्ती त्यांच्याकडे होते. पुढे जाऊन त्यांनी 1,90,004 रुपये चेन्नईसाठी निधी गोळा केला. 80,000 पुन्हा निधी गोळा केला. त्यात स्वतःचे 5,000 होते. त्यांचं म्हणणं होतं की आजही लोक मंदिरासाठी, हार तुऱ्यासाठी, प्रसादासाठी अनेक रुपये, लाखो रुपये खर्च करतात, पण लोकोपहिताची कामं करण्याकरता कोणी पुढे येत नाही. तर लोकांनी पुढे यावं हा त्यांचा दृष्टिकोन आजही आपल्याला स्वीकारला पाहिजे. आणि मूठ नाही, पचा नाही, पण एका दाण्यापासून आपल्याला जर दान करता आलं तर ते आपण करावं. आत्र्यांनी त्यांना मुंबईचं अनभिषिक्त सम्राट म्हणलं होतं. ही खरी पदवी लोक देत असतात त्यांना, आणि लोकांकडूनच त्यांना जे काही मिळतं. चारित्र्य तपतो तमासा हरतो कोणी महात्मा जन, लोकांच्या हृदयामधील त्याचे ढळते न सिंहासन. ही गोष्ट नामदार जगन्नाथ शंकर शेठ यांनी सिद्ध केली. 10वीच्या म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा संस्कृत मध्ये बोर्डात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला नाना शंकर शेठ स्कॉलरशिप दिली जाते. म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये नानांनी आपला ठसा उमटवला. आपण त्यांच्या कार्याचं पुनःस्मरण नुसतं करण्यापेक्षा आपल्या परीनं अंधार कोपा झाला पणती हळूच चलावा, ती पणती लावण्याचं किंवा एका पणतीमध्ये 10 जणांनी एक एक थेंब तेल टाकण्याचं काम केलं तरी सुद्धा हा अंधार हळूहळू संपेल, लगेच संपणार नाही. पण चांगल्या कार्याची सुरुवाती शुभच शीघ्रम या तत्वाने करावी. तशी आपण करूया. अनुसयाताईंनी खूप छान पद्धतीनं हा विषय मांडला, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील सादरीकरणासाठी शुभेच्छा. सर्वांची सादरीकरणं अतिउत्तम झाली. ती कमी आहेत म्हणून त्यांचा दर्जा अजिबात कमी होत नाही. उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे, अशी परिस्थिती येण्यापेक्षा निवडक 4, 5, 6 जणांनी जरी सादर केलं तरी ते आपल्या विरंगुळ्यासाठी अत्यंत मानाचा तुरा आहे, हे आपण लक्षात ठेवूया आणि आणखीन छान पद्धतीनं सादर होण्याचा प्रयत्न करूया. जय जय श्रीराम.